नमस्कार. चला आज आपण विश्वाला एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. एका अशा धार्मिक चौकटीबद्दल जाणून घेऊया जी आपल्याला निर्मितीच्या मूळ संकल्पनेच्या खूप जवळ घेऊन जाते. बघा, हा जो प्राचीन श्लोक आहे ना, तो एक खूप मोठा प्रश्न निर्माण करतो. म्हणजे विचार करा, जी शक्ती या संपूर्ण ब्रह्मांडापेक्षाही मोठी आहे, तिला मानव एका लहानशा मंदिरात कसा काय सामावून घेऊ शकतो? हा तर एक मोठाच विरोधाभास आहे. आणि हा प्रश्न म्हणजे त्या वैश्विक रहस्याची किल्ली आहे, ज्याचा उलगडा आपण आज करणार आहोत. तर मग खरं मंदिर आहे तरी काय? खरं मंदिर काय आहे हे शोधण्याआधी आपल्याला या विश्वाचे काही मूलभूत नियम समजून घ्यावे लागतील आणि याची सुरुवात होते निर्माता आणि त्याच्या निर्मितीमधील फरकाने. आता गंमत बघा, या विचारानुसार फक्त देवदूत किंवा मानवच निर्मिती नाहीत, तर खुद्द वेळ आणि अवकाश ह्यांना सुद्धा निर्मिती मानलं गेलंय. म्हणजे ते सुद्धा निर्माण केले गेले आहेत. ही खूपच रंजक गोष्ट आहे, नाही का? तर मुद्दा असा आहे की निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व हे मर्यादित आहे. ते एका सरळ रेषेतच प्रवास करू शकतं आणि याच मर्यादेमुळे एका मोठ्या प्रवासाची गरज निर्माण होते. आपल्याला जे स्रोत मिळतात ते सांगतात की जुन्या करारात ज्या मंदिराचं वर्णन आहे ते खरं तर एका खूप मोठ्या वैश्विक रचनेचं फक्त एक प्रतीक होतं, एक मॉडेल. चला तर मग हा वैश्विक नकाशा कसा दिसतो यावर एक नजर टाकूया. तर ह्या वैश्विक प्रवासाची सुरुवात होते अर्पणाच्या वेदीपासून. हे ठिकाण म्हणजे अधोलोकाचं प्रतीक आहे. पापाने बांधलेल्या सर्व जीवांचा प्रवास इथूनच सुरू होतो. या नकाशावरचा पुढचा टप्पा आहे शुद्धीकरणाचं पात्र. हे एका वैश्विक काचेच्या समुद्राचं प्रतीक आहे. हा असा एक अडथळा आहे जो प्रत्येकाला पार करावाच लागतो. आणि मग येतं अंतिम ध्येय, पवित्र स्थान. हे म्हणजे देवदूतांचा स्वर्ग, जिथे देवाचं सिंहासन आहे असं मानलं जातं. तर आता आपल्याकडे नकाशा आहे. पण हा नकाशा केवळ एक कल्पना नाहीये. याचं प्रतिबिंब आपल्याला इतिहासात घडलेल्या घटनांमध्येही स्पष्ट दिसतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इस्रायली लोकांचा इजिप्तमधून सुटकेचा प्रवास. हा प्रवास म्हणजे जणू एका आत्म्याचा प्रवास आहे. पापाच्या बंधनातून सुटून थेट निर्मात्यापर्यंत पोचण्याचा. एक खूपच शक्तिशाली रूपक आहे हे. म्हणजे या वैश्विक नकाशातूनच आत्म्याला पापापासून मुक्ती मिळवण्याचा आणि निर्मात्याशी पुन्हा एकरूप होण्याचा मार्ग सापडतो. मग या प्रवासाच्या शेवटी काय होतं? स्रोत असं सांगतात की एक वेळ अशी येईल जेव्हा या वैश्विक नकाशाची किंवा तारणाच्या मार्गाची काहीच गरज उरणार नाही. याचाच अर्थ या प्रवासाचं अंतिम ध्येय फक्त काही लोकांना वाचवणं नाहीये, तर पापाचं आणि भ्रष्टाचाराचं मूळच नष्ट करून संपूर्ण निर्मितीला परिपूर्ण करणं आहे. हे एकच वाक्य या संपूर्ण संकल्पनेचं सार सांगून जातं. जेव्हा पाप पूर्णपणे नाहीसं होईल तेव्हाच निर्मिती खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. निवडीच्या स्वातंत्र्यावर आधारलेलं हे विश्व शेवटी परिपूर्ण होऊच कसं शकतं? या रंजक विश्लेषणात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.